लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा माझा शब्द असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर काय म्हणालेत एकनाथ शिंदे आपण ऐकूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। गेल्या 1-1.5-2 वर्षापासून हा प्रयत्न करतो की दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते, विभागाकडून दिली जात असते, ही त्यांच्यापर्यंत पोहोचावी। माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस या अंगणवाडीच्या कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा लाडकी बहीण योजना असेल, विविध काही ज्या योजना असतील त्याही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात। आज मी त्यांना दिवाळीच्या 15-20 दिवस आधीच नवरात्रीच्या कालावधीमध्ये आम्ही त्याची मान्यता देत आहोत, याचा एक आनंद सुद्धा आहे। हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार मानेन की त्यांनी आम्ही हा जो प्रस्ताव पाठवला त्याला मान्यता दिली आणि तो निधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी जी काही तरतूद आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि म्हणून दिवाळीच्या आधीच आम्ही सर्व खात्यामध्ये हा जो बोनस आहे हा त्या ठिकाणी जमा करू। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तुमचं नाव यादीत आहे का नाही लगेच चेक करा, कारण लाडक्या बहिणींना आता दिवाळीला विशेष हप्ता, एक बोनस हप्ता मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये मिळणार। अतिशय आनंदाची बातमी, विशेष गिफ्ट जाहीर झालेले आहेत, परंतु तुमचं नाव यादीत आहे का नाही हे चेक करा। बघा 5 मोठे गिफ्ट लाडक्या बहिणींना जाहीर केले गेलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सांगितलं आहे की ही योजना कधीच बंद होणार नाही। आता त्यांनी पुढे काय सांगितलं आपण बघणार आहोत। बघा विशेष गिफ्ट काय काय असणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, दिवाळीसारखा मोठा सण आहे, गॅस हा सगळ्यांना लागतो, कारण गोडधोड फराळ सगळं करतात आपण, त्यामुळं 3 गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना सरकार आता देणार आहे। शेवटी आता लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडरचे 2490 रुपये त्यांच्या खात्यात आता सरकार टाकत आहे। लक्षात घ्या, तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे पुढं काय कसं करायचं जेणेकरून तुम्हाला पैसे 100% येतील। व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला संपूर्ण माहिती मिळणार, 100% माहिती सगळी देणार। दुसरं गिफ्ट जे आहे ते 2 हप्ते नाही 3 हप्ते मिळणार मित्रांनो। सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्ता आणि दिवाळीला विशेष एक हप्ता, एक विशेष बोनस हप्ता केंद्र सरकारने कालच 4-6 हजार कोटी रुपये लाडक्या आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दिलेले आहेत। वेगवेगळ्या योजनेसाठी सरकारने हे हप्ते देण्यासाठी पैसे विशेष हप्ता म्हणून जाहीर केलेला आहे। दिवाळीसाठी 3 हप्ते 4,500 रुपये, 3,000 रुपये नाही मिळणार, 4,500 रुपये मिळणार। सोबतच लाडक्या बहिणींना 30 प्रकारचे भांडे आता लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे। त्याचा अर्ज करायला सुरुवात झालेली आहे। अर्ज कसा करायचा आहे, काय माहिती भरायची आहे, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, फेसबुकला शेअर करा, कारण खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यांना माहीत नाही आहेत गोष्टी। आपल्याला 100% सप्टेंबर ऑक्टोबरचा 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता दाट आहे, कारण गेल्या वर्षी सुद्धा दिवाळीला आपण बघितलं की 2 हप्ते आपल्याला एकत्र दिले होते सरकारनं आणि लवकरच बघा आपल्या लाडक्या बहिणींना सुद्धा हे हप्ते मिळणार आहेत। काय करायचं सांगतो, हळूहळू सगळी माहिती तुम्हाला मी देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। लक्षात घ्या, महिलांना 3 गॅस सिलेंडरचे पैसे लवकरच सरकार देणार आहे, परंतु सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता तो म्हणजे KYCचा। लाडक्या बहिणींना स्वतः आदित्य तटकरे मॅडमांनी सांगितलंय की KYC बाबत जो OTPचा इश्यू आहे ते सगळी तक्रार आता लवकरच दूर होणार आहे। त्यामुळं तुम्ही टेन्शन घ्यायचं कारण नाही। तांत्रिक ज्या अडचणी आहेत, ज्या वेबसाईट चालत नाही, काही एरर येत आहेत, OTP येत नाही, मध्येच वेबसाईट बंद होते, तर सरकारनं काल उशिरा बैठक घेतली आहे। त्याच्यावरती जे टेक्निकल टीम आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, त्यांची मीटिंग झालेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारचा तिथं अडथळा लाडक्या बहिणींना आला नाही पाहिजे, तर त्याच्यावरती काम सरकार करत आहे। लवकरच ती तुम्हाला वेबसाईट जी आहे ती सुरळीत चालू झालेली दिसेल, असं स्वतः आदिती तटकरे मॅडमांनी ट्विटरच्या माध्यमातून ट्विट केलेलं आहे। कालच ही ट्विट झालेलं आहे।
त्यामुळे निश्चिंत राहा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या भाषणामध्ये सांगितलं आहे की लाडक्या बहिणींनो ही योजना कधीच बंद होणार नाही. कोणी पण येऊ द्या, काय होऊ द्या, ही योजना अजिबात जोपर्यंत ते आहे तोपर्यंत बंद होणार नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी चेक हा जो काही निधी आहे तो सरकारकडे आलेला आहे. केंद्र सरकारने हा निधी राज्य सरकारला एक विशेष हप्ता, आगाऊ हप्ता म्हणून दिलेला आहे आणि त्याचे आभारसुद्धा स्वतः अजित पवार यांनी त्यांचं केलेले आहेत की आम्हाला एक विशेष हप्त्यासाठी जे तुम्ही पैसे दिलेत केंद्र सरकारने त्यासाठी त्यांचे आभारसुद्धा मानलेले आहेत. तर बघा, दोन उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिवाळी विशेष सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 हप्ते आणि एक विशेष हप्ता आणि गॅस सिलेंडरचे हप्ते मिळतील आपल्याला लवकरच. लक्षात घ्या, पण EKYC कंप्लीट करा. EKYC जर करत नाही तर प्रॉब्लेम होईल का? नाही. लक्षात घ्या, EKYCला आपल्याला 2 महिन्याची मुदत दिली आहे आणि दिवाळी ह्या महिन्यात आहे. जरी तुम्ही लक्षात घ्या EKYC राहिली असेल तरीसुद्धा ह्या महिन्यात आपल्याला पैसे येऊ शकतात, कारण तुम्हाला माहिती आहे वेबसाईटमध्ये भरपूर प्रॉब्लेम सध्या चालू आहेत, त्यामुळे EKYC होत नाहीत. परंतु सरकारचं असं म्हणणं आहे EKYC केल्यानंतर त्याच्यामध्ये पारदर्शकता येते. खरी जी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाडकी बहीण आहे तिलाच पैसे मिळतात, त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही. त्यामुळे तुम्ही लोड घेऊ नका, काही होत नाही, काही तुम्हाला टेन्शन होणार नाही आहे. कुठला प्रश्न तुम्हाला भेडसावत आहे तुम्ही मला सांगा. आता बघा, OTPचा प्रॉब्लेम आहे. OTPला तुम्ही काय करायचं, ज्यावेळेस वेबसाईट जी आहे लक्षात घ्या 2.5 कोटी जवळपास लाडक्या बहिणी त्याच्यावरती दररोज लॉग इन करतायत, तर एवढा लोड हा वेबसाईटला तिथं झेपत नाही आहे. तर काय करा, तुम्ही थोडंसं उशिरा रात्री जे आहे 12च्या पुढं लॉग इन करा किंवा थोडंसं पहाटे 5 ते 6-7च्या दरम्यान तुम्ही लॉग इन करा. तुम्ही म्हणाल हे कशाला, आम्हाला काय एवढंच काम आहे का? हो, तेवढं तुम्हाला करावं लागणार आहे आता, कारण पैसे आपल्याला पाहिजेत तर आपल्याला थोडं काहीतरी करावं लागणार आहे. लक्षात घ्या, कारण काय होणार, जर वेबसाईट नीट चालूच नाही झालं तर प्रॉब्लेम होतील. दुसरी गोष्ट, लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता लवकरच बिनव्याजी कर्जसुद्धा 1 लाख रुपये लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे. ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना हे पैसेसुद्धा सरकार हे देत आहे. लवकर त्याचे वाटप होणार आहे, लक्षात घ्या. परंतु 3 गोष्टींची तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थीमध्ये आहात का यादीमध्ये, हे तुम्हाला बघायचं आहे, कारण जे पात्र लाभार्थी यादीमध्ये असणार त्यांनाच हे हप्ते, त्यांनाच या सगळ्या सुविधा मिळणार आहेत. बाकीच्या कोणाला सुविधा मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला यादी बघायची आहे. यादी कुठं लागलेली आहे? यादी लागलेली आहे अंगणवाडीमध्ये. अंगणवाडीमध्ये तुम्ही ग्रामपंचायतमध्ये दोन्हीकडे जाऊन यादी बघू शकताय. जर तुम्हाला लयच डाऊट असेल तर तुम्ही महिला व बालविकास अधिकारी जे कार्यालय आहे तिथं जाऊन सुद्धा तुम्ही विचारपूस करू शकता. त्यांना विचारू शकता की काय प्रॉब्लेम आहे, नेमकं काय होत आहे, आमचा हप्ता कशामुळे रखडलेला आहे, माझं नाव यादीत का नाही, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथं गेल्यानंतर 100% ते लोक देत असतात. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट्समध्ये सांगायचं आहे कोणी कोणी KYC केलेले आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र.